मित्रांनो, मागील भागात तुम्हीच बघितलेच की कसे एजंट लोक व मुलीचा बाप 30 ते 40 वयोगटातील मुलांकडून कसे पैसे उकळण्याचा धंदा करतात। मग चला तर आपण या गोष्टीचा दुसरा भाग पाहूया। माझं मन मलाच खात होतं। मनात विचारांचा घोळ आणि डिप्रेशनमुळे माझी तब्येत पण बारीक होऊ लागली। सतत विचार करत राहिल्याने केसांचा कलर पण सफेद झाला होता। आता मी मनाशी एक गाठ बांधली की लग्न करायचीच नाही। या विचाराने माझी लाईफ चांगली होऊ लागली। मी परत हसत खेळत राहू लागलो। पण 1.5-2 वर्षांनी घरात आईला चालायला व उभं राहायला त्रास होऊ लागला। तेव्हा मित्र बोलू लागले की अरे भावा, निदान स्वतःसाठी नाही पण आपल्या आईसाठी तर लग्न कर। मी माझ्या मित्रांचे ऐकले व परत एकदा लग्नाचा विषय घेतला। आता माझं वय 36 झालं होतं। या वर्षी लग्न करायचेच असा मनाशी पक्का निर्णय घेतला व मुली बघण्यास सुरुवात केली। आता खऱ्या जगाची म्हणजेच माणसाची नीच वृत्ती मला दिसणार होती। आम्ही मिडल क्लास होतो म्हणून मुलगी व्यवस्थित बघत होतो। खऱ्या जगाची ओळख बाहेर जाऊनच व अनुभव घेऊनच होते हे मला कळणार होते। आमच्या काही समाज बांधवांचे काही ग्रुप होते, त्यात लग्नासाठी मुलं मुली स्वतःचे परिचय पत्र देत होते। आता त्या ग्रुपला मी पण जॉईन म्हणजेच त्या ग्रुपचा सभासद झालो। दर 15 दिवसांनी त्या ग्रुपवर परिचय पत्र यायचे। त्यात विषय असा झाला की मुलांची संख्या जास्त व मुलींची कमी। तेव्हा मला असे वाटले की खरंच मुलींची संख्या कमी झाली की काय, पण सत्य परिस्थितीत तसं काही नव्हतं। आमच्या समाजात योग्य पद्धतीत मुली होत्या, पण ज्या प्रकारे अफवांना जसे सरकार किंवा सर्वसामान्य बळी पडतात त्याच प्रकारे लग्नाची आस लावून बसणारे मुलं बळी पडले होते। त्यांच्या मनात एकच विचार होता की मुलीच कमी आहे, मग आपले लग्न कसे होईल। आमचा समाज मोठा व खेड्यापासून तर शहरी भागांपर्यंत होता, त्यामुळे मी व काही मित्रांनी त्याची आकडेवारी काढली। त्यातली सत्यता पाहून माझ्या पायाखालची जमीन जशी सरकूनच गेली। 100 मुलांमागे 900 मुली होत्या आणि काही समाजात तर 700 मुलांमागे 1500 मुली आणि काही समाजात मुलींचा अकाळ म्हणजेच दुष्काळच होता। 1000 मुलांमागे फक्त 200 ते 300 मुली होत्या। आता अशा लोकांनी त्यांची समस्या मांडल्या की मुलाला मुलगीच मिळत नाही लग्नासाठी। आता हा विषय प्रत्येक समाजात होऊ लागला की मुली कमी आहे। आता उदाहरण द्यायचे झाले तर ते असे की एका मार्केटमध्ये 20 ते 30 कांदे सडलेले मिळाले तर विक्रेता कमी भाव मिळेल म्हणून बोलतो की तुमचा 1000-2000 टन कांदा हा सडकाच आहे। आता एकाने हे बोलल्यामुळे सर्व त्याची बाजू घेतात, कारण त्या लोकांना पण तो स्वस्त मिळावा म्हणून ते चुकीच्या माणसाचा साथ देतात। आता या उदाहरणाला तुम्ही तुमच्या पद्धतीने कसे घेतात हे मला माहित नाही। मित्रांनो, ही संपूर्ण कथा सत्यता या गोष्टीच्या आधारे लिहिण्याचा आमचा प्रयत्न आहे। यात आम्ही तुम्हाला मुद्द्यांनुसार कहाणी सांगणार आहोत, तरी कोणी मनाला लावून घेऊ नका, कारण सत्य पचवण्याची शक्ती तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला दिलीच नाही। आमच्या संपूर्ण लेखमध्ये जे काय आज जगात होत आहे आम्ही ते त्यानुसार लेखन करतोय। आम्ही मुलांचीच नव्हे तर मुलींची पण बाजू मांडणार आहोत। कहाणीच्या माध्यमातून आपण कोणत्या गोष्टीत चूक करतोय त्यातून आपण कसे सावरू शकतो याचा आपण सारांश घेऊया। मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या फार कमी नव्हती, पण चांगल्या स्वभावाच्या तुलनेच्या जागी चालाकी व खोटं बोलणं या 2 गोष्टींनी जागा घेतली होती। यामुळे जगात आपलेच आपल्याला होत नव्हते। खूप वेळा लोक म्हणायचे की आपले आपल्याला होत नाही, आपण पण यात काही मिठाचा खडा कधीतरी टाकला असेलच ना, म्हणूनच आपले आपल्या बरोबर असे वागत असतील याचा विचार आपण करीत नाही। जसे कराल तसे भराल हे काही चुकीचे नाही। भलेही तुम्ही आज सुटाल, पण एक काळ असा येतो की तुम्ही केलेल्या चुकीची परतफेड करत्यावेळी आपल्याला आपली चूक नक्की कळते। आता माझं वय 36 पूर्ण होऊन मी 37च्या वयात पाय ठेवला होता। आता मला काही गोष्टी सतवू लागल्या, मन थोडं चिडचिड होऊ लागलं। थोड्या थोड्या गोष्टींवर मला राग पण येऊ लागला। कोणी काय तर कोणी काय बोलत होतं, यामुळे माझी मानसिक स्थिती खराब होऊ लागली। ज्या क्षेत्रात मी काम करीत होतो तिथे मजाक मस्तीत माझा मित्र मला सहज मस्तीमध्ये बोलला की राकेश, लग्नाचं वय तर निघून चाललंय, कधी करतो लग्न, का तुझ्या पिंट्याचा काही प्रॉब्लेम आहे। यावर माझ्यावर सर्व मित्र हसू लागले। आता हा फक्त मजाकचा विषय होता, पण मला तो आवडला नाही। मी त्याला रागाच्या भरात बोललो की माझ्या पिंट्याची पावर फक्त तुझी बायकोच सांगू शकते।
तिला फक्त एका रात्रीसाठी माझ्याजवळ पाठव, नाही तुला तिने फारकत दिली तर माझं नाव बदल. माझ्या अशा बोलण्याने माझ्यात व माझ्या मित्रात जोरदार भांडणी झाल्या. त्यात सर्व मित्र बोलू लागले की राकेशने असं बोलायला नको होतं, पण त्यातील काही जण बोलू लागले की अरे त्याचं लग्न होत नाही, मग त्याला तसला काही प्रॉब्लेम आहे असं स्वप्नीलने पण बोलायला नको होतं. चूक दोघांची आहे. कोणाच्या जीवनात काय समस्या आहे हे आपल्याला माहित नाही, म्हणून आपण कोणाला जज नाही करू. आम्ही दोघं चांगले मित्र होतो, पण आमच्या भांडणांमुळे आम्ही एकमेकांशी बोलणं बंद केलं. काही दिवस उलटून गेले. आता मला लग्न करण्याची खूप इच्छा होऊ लागली, कारण मित्र व शेजार पाजारांचे तोंड मला बंद करायचे होते, कारण त्यांनी माझ्या स्वाभिमानावर आघात केला होता. मी एखाद्या मुलीवर अत्याचार करून हे दाखवलं असतं की माझ्यात काही दोष नाही, पण घरचे चांगले संस्कार होते, म्हणून हा मार्ग चुकीचा आहे हे माझं मन सांगत होतं. खरा पुरुषार्थ जर गाजवायचा असेल तर अडचणीत सापडणाऱ्या व्यक्तीची मदत कर, ना की एखाद्या कमजोर व्यक्तीवर आपल्या शक्तीचा उपयोग. आता मी नवीन उत्साह घेऊन मुलगी बघूया म्हणून सुरुवात केली. आपले समजून मी ज्यांना जवळ केलं होतं ते तर कधीचेच दूर झाले. समाजाच्या लोकांशी जास्त अपेक्षा नव्हती, म्हणून मी स्वतःच्या लग्नाचा विडा उचलला. आणि बहुतेक मुलं किंवा मुली स्वतःच आपले लग्न ठरवतात, कारण कोणी बघणारं नसल्याने आपल्यासारख्या मुला मुलींना आमचं दुःख स्वतःच उचलावं लागतं. त्यामुळे मी पण स्वतःच मुलींच्या वडिलांना, भावाला, बहिणीला, आईला किंवा मामाला फोन लावून विचारू लागलो, तुमच्या मुलीचे झाले का करायचे आहे? यावर दोनच उत्तर येत असायचे, हो झाले आहे किंवा करायचे आहे ना, पण तुम्ही कोण? तेव्हा मी सांगायचो की मी स्वतःच लग्नाचा आहे. तुमच्या मुलीचे परिचय पत्र बघितले म्हणून तुम्हाला फोन केला. यावर मुलीचे वडील म्हणता की अहो घरात कोणी मोठं नाही का? यावर मी म्हणालो, सर मोठे आहे ना, घरातले आहे, पण कधी फोनवर बोलले नाही, म्हणून समोरच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचत नाही. आणि नात्यातील लोकांना सांगितले तर त्यांना वेळ नाही, कारण त्यांना जे आमच्या जवळून पाहिजे ते आम्ही काही कारणास्तव देऊ नाही शकलो. आणि सर माझ्या लग्नाचं मी बोलतोय, यात काही तुम्हाला समस्या किंवा अडचण आहे का? यावर मुलीचे वडील म्हणाले, नाही नाही, सहज विचारले. तेव्हा मुलीच्या वडिलांनी विचारले, बरं ते ठीक आहे, मग तुम्ही काय काम करता? तेव्हा मी म्हणालो, सर मी एका छोट्या कंपनीत ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची नोकरी करतोय, त्यात मला 17 ते 18 हजार महिन्याला पगार येतो. यावर मुलीचे वडील म्हणतात, बरं ठीक आहे, मग तुमचं काही स्वतःचं घर, गाडी, काही शेतीवाडी आहे का? त्यांचा प्रश्न ऐकून मी त्यांना म्हणालो, सर घर आहे पण भाड्याचे आहे, पण आमचे गावाला छोटेसे घर आहे. माझ्याजवळ गाडी आहे पण शेतीवाडी नाही, कारण आम्ही शेती करत नाही. यावर मुलीचे वडील थोडे शांत झाले व म्हणाले, ठीक आहे, तुम्ही तुमचे परिचय पत्र पाठवून द्या, नंतर बघू काय होतं. त्यावेळी मला असं वाटलं की जसं काही एखाद्या जमिनीचा लिलाव चालू आहे, कारण मला हे प्रश्न त्यांच्याजवळून अपेक्षितच नव्हते. घर, गाडी, बंगला, जमीन हे सुखी संसाराची निशाणीच नव्हती. त्यांनी मला हे विचारणे अपेक्षित होते की ठीक आहे, पगार तुम्हाला 17-18 हजार आहे, पण तुम्ही दारू, सिगारेट, गुटखा यातील काही नशा करतात का? तुमचं बाहेर काही लफडी तर नाही ना? तुम्हाला काही आजार तर नाही ना? असे प्रश्न न विचारता त्यांनी मला एकच प्रश्न, तुमच्याजवळ बँक बॅलन्स किती, हे त्यांना विचारायचे होते. आता फोन करून खूप दिवस झाले होते, तरी पण त्यांचा फोन आला नाही. यावरून मला समजून गेले की त्यांना मुलगा नाही, मुलाची प्रॉपर्टी पाहिजे आहे, म्हणून मी तो विषय तिथे सोडून दिला व आपण दुसरं स्थळ बघूया म्हणून मी दुसरीकडे विषय मांडण्याच्या सुरुवातीला लागलो. काही दिवस असेच गेले. त्यानंतर एका परिचय मेळाव्यातून मला एक मुलगी आवडली. मुलगी 12वी झाली होती आणि दिसण्यास काळी सावळी होती, मात्र तिचे नाकी डोळे सुरेख होते. माझं त्या मुलीशी थोडं बोलणं झालं. आता पहिल्या भेटीत कोणाचाच स्वभाव कळत नाही. तेव्हा तिचे वडील माझ्या पाठीमागून आले व म्हणाले, काय झाले? तेव्हा मी पण विचारले, आपण कोण? मी मुलीचा बाप. त्यांनी मला त्यांचा परिचय दिला. काही वेळ गप्पा मारल्या नंतर ते म्हणाले, या आमच्या घरी. त्यावेळी मला खूप आनंद झाला. मला असे वाटायला लागले की आता माझं होईल. पण म्हणतात ना, वाटण्यामध्ये आणि होण्यामध्ये खूप फरक असतो. मी व माझा मित्र आम्ही घरी गेलो तर मुलीच्या वडिलांचे तेच प्रश्न, घर, गाडी, बंगला, शेती, प्रॉपर्टी व नोकरी. आता मला हे समजत नव्हते की मुलीच्या वडिलांची सुई याच मुद्द्यावर का अडकली असावी बरं? मुलीच्या वडिलांना मुलाचे संस्कार किंवा त्याचे वळण महत्वाचे वाटत नव्हते का बरे? पहिल्यांदा तेव्हा माझ्या मनात आले की मराठी माणूस असा कसा असू शकतो, पण नंतर मनाला समजवले की
आपण चांगले आहोत, मग आपल्यासारखे असतीलच की, कारण एकामुळे सर्वांना वाईट धरणे हे काही योग्य नव्हते. मुलीच्या वडिलांचे प्रश्न संपत नाही, त्यात मुलगी चालू झाली. ती मला विचारू लागली, काय हो तुमचे शिक्षण किती? मी म्हणालो, मी ग्रॅज्युएट झालो आहे आणि एका छोट्या कंपनीत काम करतो. तेव्हा ती म्हणाली, ते सर्व ठीक आहे, मग तुम्हाला पगार पाणी किती? मी म्हणालो, येतात मला 17-18 हजार महिन्याला. तेव्हा त्या मुलीने मला तिच्या अपेक्षा सांगितल्या. तिच्या त्या अपेक्षा ऐकून मला कोरड्या वेरीत जीव देऊ वाटत होता. ते म्हणतात ना, जैसा बाप वैसी बेटी, त्याच प्रकारचे हे दोघं होते. मुलीचे 12वी शिक्षण झाले होते, तरी पण तिला इंजिनियर झालेला मुलगा पाहिजे होता. तो साध्या शहरात नव्हे तर मेट्रो सिटीत राहणारा पाहिजे होता. त्याला पगार साधारण 1 लाख तरी असायला हवा होता. मुलगी तिच्या वायफळ अपेक्षा आम्हाला सांगत होती. त्यावेळी मुलीचा बाप लाज न बाळगता हसत होता. मी खात असलेल्या पोह्यांची प्लेट खाली ठेवली व मनात बोलू लागलो की या मुलीच्या तोंडावर एखादा कुत्रा मुतून गेला तरी त्या कुत्र्याच्या मुतलेल्या वगळाचा डाग दिसणार नाही, अशी हिची सुंदरता आहे आणि हिला 12वीच्या बेसवर इंजिनियर नवरा पाहिजे. काही वेळ तिथे थांबल्यावर मुलगी म्हणाली, माझी मैत्रीण 10वीत झाली होती, तरी पण तिला इंजिनियर नवरा मिळाला. मी तर 12वी झाली आहे, मग मी काय इंजिनियर नवरा बघू नये? मित्रांनो, तुम्ही इंजिनियर, वकील, डॉक्टर, जज, अन्य उच्च पदाची नोकरी किंवा पेशा अस्तित्वात घेतात आणि लग्न करताना 10वी-12वी किंवा ग्रॅज्युएट मुलींना भाव देऊन त्यांच्याशी लग्न करतात. यात तुमचे लव्ह मॅरेज असेल तर काही हरकत नाही, पण तुम्ही अरेंज करतात आणि त्यात तुम्ही असे वागलात तर शिक्षणाचा गॅप तर असेलच, पण त्याबरोबर समजदारीचा अभाव खूप मोठ्या प्रमाणात बघण्यास मिळेल. ज्या प्रकारे मुली अपेक्षा करतात की मला डॉक्टर, इंजिनियर किंवा अन्य प्रकारच्या डिग्रीचा मुलगा पाहिजे, तशीच अपेक्षा मुलं का करीत नाही? अशा लोकांना मुलींची बाह्य सुंदरता अपेक्षित आहे का? हाड मांसाने बनलेलं हे शरीर बाहेरून जितकं सुंदर आहे तितकंच आतून खराब आहे. आपल्या शरीरात मल, मूत्र, मांसपेशी अशा बहुसंख्य. मित्रांनो, बाह्य सुंदरतेपेक्षा चरित्र खूप महत्वाचे नाही का? सीता माता पवित्र असून पण तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. आत्ताच्या मुलींना साधं तुम्ही काही बोला की तुझ्या मित्राबरोबर असं रात्र अपरात्र बोलू नको, आता तुझं लग्न झालं आहे, तुम्ही हे बोलताच ती तुमची लायकी काढेल. भलेही तिची लायकी नसेल तरीही ती तुमची लायकी काढायला मागचा पुढचा विचार करणार नाही. ज्या मुलींना संस्काराने वाढवलेलं असेल, भलेही त्या अडाणी असो, त्यांच्याशी तुम्ही लग्न कोणत्याही अटी किंवा कोणत्याही बंधनाशिवाय करू शकतात. तसे मुलींनी पण एक गोष्ट लक्षात घ्या, मुलाचं शिक्षण, त्याची प्रॉपर्टी, त्याचं दिसणं हे काही महत्वाचं नाही. महत्वाचं आहे त्याचं वागणं, त्याचं बोलणं. त्याला काही घाण सवयी तर नाही ना? तुमच्याशी बोलताना ते तुम्हाला मान देतात की असंच तुम्ही त्यांच्यासाठी एक टाइमपास आहात? महत्वाचं सांगायचं म्हटलं तर एका मुलाला बिघडवण्यात एका मुलीचा खूप मोठा भाग आहे. तुम्ही कधी ऐकलं आहे का एखाद्या मुलाने मुलीला सोडल्यानंतर ती मुलगी वेडी झाली? पण मुलांच्या बाबतीत या घटना वारंवार होत असतात. स्त्रियांना देवी समान सन्मान दिला जातो, पण हा सन्मान देऊन देवी देवतांचा आज अपमान केला जाऊ लागला आहे. तुम्हीच मला सांगा, तुम्ही कोणत्या एखाद्या ग्रंथात हे ऐकले आहे का? अशा देवीचे इतके बॉयफ्रेंड होते. हा मुद्दा इथे लेखन करून कोणाच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही आत्ताच्या कलकी मुलींचा विषयाबद्दल बोलतोय. काही मुली इतक्या संस्कारी आहे की त्यांचे पाय धुवून पिले तरी कमी आहे, पण अशा काही मुली आहे लग्न झाल्यानंतर पण या मुलींना दुसऱ्या परपुरुषाची गरज भासते. मला त्या मुलीचं हे बोलणं ऐकून मी थोडा शांत झालो. मनातल्या मनात मी नशिबाला दोष देऊन त्यांच्या घरातून निघून गेलो. घरी परत येत असताना मला माणसात जन्म घेण्याचा पश्चाताप होऊ लागला. घराची जबाबदारी, बहिणीचे लग्न, आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी, या सर्वांची जबाबदारी ही मुलानेच घेतली पाहिजे असं कोणत्या पुस्तकात लिहिले आहे का? मुली पण आपल्या आई वडिलांची जबाबदारी, भावाचे लग्न हे का करू शकत नाही? कारण ती स्त्री आहे म्हणून. मग ती मुलगी इक्वलिटी का म्हणते? या जगात इक्वलिटी नाही, कारण मुलगी आपल्या आई वडिलांना लग्न झाल्यानंतर सांभाळू शकत नाही. म्हणून घरात येणारी सून पण आपल्या नवऱ्याला सांगते की मी तुमच्या आई वडिलांचे करू शकत नाही. खरं तर लग्न झाल्यानंतर मुलीबरोबर तिचे आई वडील पण यायला हवे. या बाबतीत तुम्ही किती सहमत आहात ते आम्हाला नक्की सांगा.